हे छान आहे. नमस्कार. नमस्कार. आपण नगरवरून आलात. अहमदनगर. अहमदनगर. आत्ताचं अहिल्यानगर. आताच अहिल्यानगर बरोबर. ओके. कसं म्हणजे तुमचा प्रवास झाला? तिकडे दरडी वगैरे कोसळल्या, त्याच्यामुळे गेल्या महिन्यापासून तसे रस्ते बंद, खूपच प्रॉब्लेम झाले होते. रस्ता थोडासा बदलून यावा लागला. हां. पहिले पुणे बँगलोर हायवेने आलो आम्ही. अच्छा नंतर पुणे बँगलोर हायवेवरून इकडे एक फाटा पडतो ते मुंबई गोवा मार्ग. अच्छा. मग त्या मार्गे आम्हाला अगोदर गणपतीपुळ्याला जायचं होतं. गणपतीपुळ्याला गेलो, तिथे एक दिवस स्टे केला. दर्शन वगैरे झाल्यानंतर मग इकडे दापोली विचारत आलो आम्ही. ओके. बाकी व्यवस्थित झाला प्रवास. आणि आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे राहण्याची सोय आहे चांगली. हां. इथं येऊन अगदी म्हणजे लॉज वाटत नाहीये. कुठे तिकडे नगरमधूनच आपल्याकडे नगरमधून येणारी लोक बरीच होती. हो, येऊन गेले. मला सांगितलं. मग इथं आलं मी म्हणजे सापडायला पण सोपं आहे, काय खूप अवघड नाही. तर इथं आल्यानंतर मला असं लॉज वाटलं नाही, घरगुती आपल्या घरातल्यासारखं वाटतं. ओके. आणि सोय खूप सुंदर आहेत. आम्ही 2च माणसं होते, पण 2 माणसांना एकदम सुंदर सोय, वॉशरूम वगैरे एकदम व्यवस्थित, फॅन लाईट्स सगळे व्यवस्थित. आणि इथं विशेष म्हणजे एवढा पाऊस असून पण डास मच्छर बिलकुल नाही. अच्छा. आपल्या भागात तरी तुमच्या भागात हां, शांत वाटलं एकदम. शांत वाटलं. व्यवस्थित झोप झाली सगळं. निसर्ग छान आहे. तुमच्या घरातलं आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे. एकदम निवांत वाटतं. पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात. हां हां, बरोबर. चालेल. तुम्ही आता निघताय तर तुमचा प्रवास सुखाचा हो. तुमचे कोणी मित्रपरिवार कोणी येणारे असतील तर त्यांनाही नक्की सांगा. 100% इथंच सांगणार आहे मी. ओके. हे लॉज नाहीच आहे. हां, आमचं घरगुती आहे. ह्या म्हणजे आपल्या घरातून दुसऱ्या घरात गेल्यासारखं वाटतं. आनंद होतो बस, बाकी काय असं कमर्शियल त्याला हे हां, आम्ही काय आमचाही वेळ जावा अशा दृष्टीने आम्ही करतोय, बाकी काही नाही. आणि एक चांगल्या कुटुंबाशी ओळख होते. आमचाही उद्देश तोच आहे की बाबा येणारे आहेत त्यांच्याशी. शेवटी काय माहिती, आफ्टर रिटायरमेंट आपला वेळ कुठे घालवायचा हा मोठा प्रश्न असतो. त्याच्यातून थोडीशी मुक्तता मिळते, थोडं आपणही बोलतो, आपलाही वेळ जातो, ओळखी होतात. आले तर अहिल्यानगरला या. नक्की नक्की. धन्यवाद धन्यवाद.